मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का की फक्त रव्यापासून आपण अगदी खाव्याच्या गुलाबजामुनसारखे मऊसूत, शायनी आणि तोंडात विरघळणारे गुलाबजामुन बनवू शकतो? होय, बाजारातले महागडे प्रेमिक्स विसरा आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे अशी रेसिपी जी घरच्या घरी बनवायला सोपी, चवदार आणि सगळ्यांना खुश करणारी आहे. तर चला सुरुवात करूया या खास रव्याच्या गुलाबजामुनच्या प्रवासाला. आज मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम सोपी घरच्या घरी बनवलेली खास रव्याची गुलाबजामुन रेसिपी. होय, अगदी खाव्याच्या गुलाबजामुनसारखी चवदार पण बाजारातले महागडे प्रीमिक्स न वापरता. सुरुवात करूया रव्यापासून. कढईमध्ये मी घेतला आहे 1 कप बारीक रवा, ज्याला आपण सुजी देखील म्हणतो. मोजमापासाठी मी 1च कप वापरला आहे, त्यामुळे तुम्हाला सगळं सोपं पडेल. या रव्यामध्ये घातला 2 चमचे तूप म्हणजेच घी आणि फक्त 2 मिनिटे हलक्या हाताने भाजून घेतला. आता यामध्ये 2 कप रूम टेम्परेचरचं दूध घालून रवा दुधामध्ये चांगला मिक्स करून घेतला आहे. रवा हलका भाजला की त्याला एक सुंदर सुगंध येतो. दूध घालताना थोडं थोडं घाला, एकदम घालू नका, नाहीतर त्याच्या गाठी होऊ शकतात. 2 ते 3 मिनिटभरच या पिठाला दुधामध्ये व्यवस्थित मॅश करून घ्या. गॅस मिडियम टू लो फ्लेमवरतीच ठेवायचा आहे. आता हा रवा दुधामध्ये मिक्स करताना आहे ना, थोडं सुरुवातीला आपल्याला गाठी वाटू शकतात, पण थोडासा वेळ दिला 1-2 मिनिटानंतर ना हा रवा अगदी मऊसूत होऊन जातो ना, एक सॉफ्ट असा डो तयार होतो. आपल्याला जसं पाहिजे तसं परफेक्ट इथे पाहताय तुम्ही, अगदी परफेक्ट झाला आहे. आता हे मिश्रण एका ताटात काढून थोडं कोमट होऊ द्या. तोपर्यंत आपण तयार करूया साखरेचा पाक. त्यासाठी मी इथे घेतला आहे 1 कप साखर आणि तेवढंच पाणी. सेम प्रमाणात पाणी आणि सेम प्रमाणात साखर. तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर साखरेचं प्रमाण थोडं वाढवू शकता. यामध्ये घातली 1 चमचा वेलची पूड आणि फ्लेवरिंगसाठी काही केशरचे धागे टाकले आहेत. हे ऑप्शनल आहे, टोटली तुमच्यावर डिपेंड आहे. हा पाक मी साधारण 15 ते 20 मिनटं मध्यम ते हाय फ्लेमवरती तयार केलेला आहे. आणि असं फेस आला म्हणजे एक जशी उकळी येते, उकळी आल्यावरती जसं फेस यायला लागतो, फोम तयार होतो, असं फोम फॉर्मॅटमध्ये आला की हा पाक आपला तयार झाला. आपला एक तारीचा पाक इथे अजिबात करायचा नाही आहे, गरजच नाही आहे त्याची. तर असा फोम झाला की पाक आपण काढून घेऊया आणि एक बाजूला ठेवून द्या. आता परत येऊया आपल्या रव्याच्या मिश्रणाकडे. आता हे मिश्रण आपलं थंड झालेलं आहे. यामध्ये घालूया 4 चमचे मिल्क पावडर, 4 चमचे कंडेन्स मिल्क. मी घरीच दूध आटून बनवलेला कंडेन्स मिल्क वापरला आहे. पाव लिटर दूध 1 कप होईपर्यंत आटवून घ्यायचं, म्हणजे ते आपलं परफेक्ट कंडेन्स मिल्क होऊन जातं. पण हे टोटली ऑप्शनल आहे, तुम्ही नुसतं दूधही वापरू शकता. पण कंडेन्स मिल्क आणि मिल्क पावडरने आपले गुलाबजामुनना अगदी सेम खाव्याच्या गुलाबजामुनसारखीच टेस्ट येते, म्हणून जरूर वापरा. मला इथे पीठ थोडं घट्ट वाटलं म्हणून मी आणखी 2 चमचे दूध घातलं. दूधच घाला, पाणी घालू नका. हे सगळं मिश्रण व्यवस्थित मॅश करून छान मळून घेतलं आहे. आणि बघा, पिठाला अशी एकदम सुंदर शाईन आली आहे की. आता याचे गोळे बनवले तर ते अगदी मऊसूत आणि शायनी दिसतात. आता या पिठाचे मी एकसारखे गोळे करून पेड्यासारखे चपटे गोल बनवले आणि गुलाबजामुनच्या आकारात वळून घेतले. खरंच पाहिल्यावर कोणालाच कळणार नाही की हे रव्यापासून बनवले आहेत. आणि चव म्हणाल तर अगदी बाजारातल्या खाव्याच्या गुलाबजामुनसारखीच. मित्रांनो, बाजारातले महागडे प्रेमिक्स वापरण्यापेक्षा असेच घरच्या घरी ताजे ताजे गुलाबजामुन बनवा आणि घरच्यांना खाऊ घाला. आता या गुलाबजामुनना गरम तेलात सोडायचं आहे, पण लक्षात ठेवा लो फ्लेमवरच तळायचे आहेत. सुरुवातीला त्यांना हलवायचे नाहीत, कारण ते खूप सॉफ्ट असतात आणि तुटण्याची शक्यता जास्त असते. साधारण अर्धा मिनिटानंतरच मी चमच्याने हलवलं आहे. हाताने खालून वर फिरवा, एकसारखा सोनेरी रंग येईपर्यंत तळत राहा. असे 2-3 स्टेजपर्यंत चमच्याने हलवत राहायचं आहे. हे गुलाबजामुन तळण्यासाठी साधारण मला इथे वेळ लागलेला आहे 3 ते 4 मिनिट. पण अगदी सावकाशपणे यांना खालून वर हलवत राहा, जेणेकरून सगळीकडे सारखाच त्यांना रंग येईल. आता सोनेरी रंग आला की गुलाबजामुन काढून घ्या आणि थंड साखरेच्या पाकात घालून ठेवा.
आता मी गुलाबजामुनची दुसरी बॅचही सेम प्रोसेसमध्ये सुंदर सोनेरी रंग येईपर्यंत तेलात तळून घेतलेली आहे आणि साखरेच्या पाकामध्ये आता या सर्व तळून घेतलेल्या गुलाबजामुनना किमान अर्धा तास तरी पाकात मुरून द्या आणि असं छान साखरेचा पाक मुरला की मित्रांनो खायला घ्या. हा मित्रांनो, फ्रीजमध्ये ठेवलेले थंड गुलाबजामुनही एकदम अप्रतिम लागतात आणि हे किमान 3 ते 4 दिवस आरामात टिकतात. तर मित्रांनो, एवढं सोपं आहे गुलाबजामुन घरी बनवणं आणि रव्यापासून बनवलेले हे गुलाबजामुन टेस्टमध्ये अगदी खाव्याच्या गुलाबजामुनसारखेच आणि घरच्या घरी ताजे, स्वच्छ आणि प्रेमाने बनवलेले. नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि घरच्यांना खाऊ घाला, सगळ्यांना खुश करा. आणि हो, अशाच सोप्या रेसिपींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच एका छान रेसिपीसोबत.